नमस्कार. आज आपण बारामती प्रगतनगर एरियामध्ये आलेलो असून येथे सिद्धांत शिक्षण प्रसारक मंडळ बारामती संचलित क्रिएटिव्ह इंटरनॅशनल स्कूल व ज्युनियर कॉलेज बारामती फाउंडेशन स्कूल प्रोग्राम विद्यार्थ्यांचे कल्पकतेस चालना देणारे भव्य व दिव्य 2 दिवसीय शालेय विज्ञान प्रदर्शन आज प्राध्यापक BR घाडगे आणि प्राध्यापक प्राध्यापक ST काळे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. या शाळेमध्ये आपण आलेलो असून या शाळेचे सर नमस्ते. नमस्ते सर, आपण एवढा विज्ञान प्रदर्शन भव्य दिव्य केलेला आहे, तर यामागचा तुमचा हेतू आणि उद्देश काय आहे? बारामतीमध्ये प्रगतनगर या एरियामध्ये क्रिएटिव्ह इंटरनॅशनल स्कूल व ज्युनियर कॉलेज गेले 10 वर्ष या ठिकाणी काम करते आणि विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या मार्फत जे काही नॉलेज आपलं या वर्षाचं हे 6. तर आपल्यासोबत आहेत मस्के साहेब. सर नमस्ते. नमस्ते सर. सर, दैनंदिन जीवनामध्ये याचा उपयोग होऊ शकतो का? या प्रयोग जे आपण करतोय त्याचा थोडक्यात काय बोलू शकता? नमस्ते सर. म्हणजे सर्वांचं ह्या विज्ञान प्रदर्शनामुळे तुमचं हे खूप सहर्ष स्वागत आहे. मी मस्के सर. हा जो काही विज्ञान प्रदर्शन भरवण्याचा पाठीमागचा हेतू आत्ता आमच्या प्राचार्याने तुम्हाला सांगितलाच. वर्गामध्ये आपण जे विज्ञान मुलांना शिकवतो ते विज्ञानामध्ये येणाऱ्या बऱ्याच गोष्टी आपण त्यांना त्या ठिकाणी दाखवू शकत नाहीत. त्यामुळे आम्ही त्या मुलांना त्या गोष्टी प्रत्यक्षात कशा उतराव्यात यासाठी आम्ही हे विज्ञान प्रदर्शन भरवलं आहे. या विज्ञान प्रदर्शनामध्ये आम्ही जे काही उपकरणं किंवा जे काही प्रकल्प तयार केले आहेत हे सगळे प्रकल्प साधारणतः आपल्या रेग्युलर जीवनामध्ये कशा प्रकारे आपल्याला उपयोगी पडतील याविषयी आम्ही याचा विचार केला आहे. शिवाय कमीत कमी खर्चामध्ये हे सर्व प्रोजेक्ट कसे तयार होतील याचा विचार केला आहे. घरगुती जे काही आपण टाकाऊ दिलेले पदार्थ आहेत त्या टाकाऊ पदार्थांच्या माध्यमातून आपण या प्रकल्पांची किंवा प्रोजेक्टची निर्मिती केली आहे. शिवाय यामध्ये शेतीसाठी उपयोगी असणारे काही प्रोजेक्ट असतील, शिवाय औद्योगिकरण असेल, इंडस्ट्री लेवल असेल, बांधकाम विभाग असेल किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पर्यावरण असेल, या ठिकाणी हे प्रकल्प कशा प्रकारे फायदेशीर ठरतील याचाही विचार मुलांनी ह्या प्रकल्पामध्ये केलेला दिसून येतो आहे. AI टेक्नॉलॉजी जी आत्ता नवीनच आपल्या तंत्रज्ञानामध्ये आत्ता पाय रोवू पाहते त्यावर आधारितसुद्धा मुलांनी बरेच प्रकल्प बनवलेले आहेत. रोबोट असेल किंवा अगदी शेतकऱ्यांना कशा प्रकारे शेती करता येईल किंवा शेतीमध्ये कशा प्रकारे उपयोगी पडतील असे बरेच प्रकल्प तुम्हाला या विज्ञान प्रदर्शनामध्ये पाहायला भेटतील. ते आपण आता पाहूयातच. घेतला. नमस्कार. काळे मॅडम नमस्ते. नमस्ते. काळे मॅडम, आपल्याला प्रश्न आहे की हां, यातून आता हे प्रदर्शन मांडलेलं आहे, केलेलं तयार आहे. यातून कोणती मूल्य रुजवण्याचा तुम्ही यशस्वी आहात असे तुम्हाला वाटते? थोडक्यात प्रतिक्रिया सांगा. खरं तर शिक्षण व्यवस्था ही मुळातच मूल्य रुजवण्यासाठी म्हणून तयार केली गेली आणि सायन्स एक्झिबिशन आज जे हे भरवलं 2 दिवसीय त्याच्या मागचा महत्त्वाचा हेतू हाच आहे की वैज्ञानिक दृष्टिकोन मुलांमध्ये जागा व्हावा, त्याचबरोबर जिज्ञासू वृत्ती मुलांमध्ये निर्माण व्हावी. कारण प्रत्येक संशोधनामागचा किंवा विज्ञानाच्या विकासामागचा सगळ्यात महत्त्वाचा जर मूल्य कोणतं असेल तर ती जिज्ञासू वृत्ती. जेव्हा मुलांना एखादा प्रश्न पडतो त्याच वेळेस त्याचं उत्तर ते शोधण्यासाठी धडपडतात आणि त्या उत्तरातूनच नवनवीन शोध आजपर्यंत लागलेत. तसं आज जर तुम्ही बघितलं तर चिकाटी असेल, जिद्द असेल, प्रामाणिकपणा असेल, निष्ठा असेल, यांसारखी अनेक मूल्य, त्याचबरोबर वक्तशीरपणा, ही सगळी मूल्य आज या मुलांमध्ये आम्ही रुजवताना आणि रुजवण्यामध्ये यशस्वी झालोत असं आज आम्हाला खऱ्या अर्थाने वाटतंय. खरं तर नेतृत्व गुण आज तुम्ही बघताय की या विज्ञान प्रदर्शनामध्ये अजून आसपासच्या परिसरातील आणि अनेक पालक भेट देत आहेत, विद्यार्थी भेट देत आहेत, परंतु आमची मुलं न दमता न थकता तेवढ्याच उत्साहाने आणि जिद्दीनं आणि तेवढाच नेतृत्व गुण त्यांच्यामध्ये आहे. त्याच पद्धतीनं ते त्यांचा प्रोजेक्ट किंवा त्यांनी जो विषय मांडला आहे तो एक्सप्लेन करण्याचं काम ती मुलं करताना दिसत आहेत. त्यामुळं आम्ही जी मूल्य खऱ्या अर्थाने शिक्षण व्यवस्थेने रुजवण्याचा प्रयत्न केला आहे ती आम्ही आज या ठिकाणी या सायन्स एक्झिबिशनच्या माध्यमातून लोकांना दाखवू इच्छितो की ती मूल्य रुजवण्यामध्ये आज आम्ही यशस्वी झालेलो आहोत. बरं, तुमचं ह्याच्याविषयी काय मत आहे? त्यांच्या मताशी मी पूर्णपणे सहमत आहे. कारण जोपर्यंत मुलांना त्यांची मूल्य कळत नाहीत किंवा समजा त्यांच्यामध्ये जे कलागुण आहेत त्यांना जोपर्यंत आपण वाव देत नाही
तोपर्यंत त्यांच्यामध्ये कुठले सुप्त गुण आहेत हे आपल्याला कळत नाही आणि त्यामुळंच मी यांच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे. अजून एक मॅडमला प्रश्न आहे. सद्यस्थितीत आधारित काही प्रयोग आहेत का? मॅडम तुम्ही बोलला होता ना. सद्यस्थितीवर आधारित प्रयोग म्हटले, माझं नाव अश्विनी तोडकर. सद्यस्थितीवर आधारित प्रयोग म्हटलं तर मुलांनी खूप छान मोठ्या म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमधून खूप मोठ्या गोष्टी शिकून जाऊ आपण असे प्रयोग मांडलेले आहेत. जसं की आता रेन इंडिकेटर म्हणून आहे. आत्ता बघतो आपण की सगळ्या महिला घरातून बाहेर पडलात, जॉब करतातच. तर जॉब करता घरातली कामंही त्यांना करावी लागतात. तर आता पावसाळ्यामध्ये आपण कपडे बाहेरच सुकत घालून येतो, तर पाऊस आला तर आपल्याला समजत नाही, आपण असतो बाहेर घराच्या. तर रेन इंडिकेटर ह्याच्यामुळे, या एक्सपेरिमेंटमुळे आपल्याला कळू शकतं की ऑटोमॅटिकली ज्यावेळेला रेन सोलर सिस्टीमच्या पॅनलवरती पडेल त्यामुळे सुकत घातलेले कपडे ऑटोमॅटिकली सिलिंग खाली येतील. अशा प्रकारचा त्यांनी एक प्रोजेक्ट आहे. त्याच्यानंतर हायड्रोलिक बैलगाडी एक त्यांनी तयार केलेली आहे की आत्ता आपण बैलांवरती वजन न येता त्या प्रोजेक्टमुळे ते जे पूर्ण प्रेशर आहे ते सेंटरला मॅनेज केलं जातं आणि बैलांच्या मानेवरती येणारं ओझं कमी होऊन त्यांचाही त्रास कमी होतो. त्याचबरोबर मुलं घरात बघतात की आईला झाडून घ्यायला, पुसून घ्यायला किती त्रास होतो, तर त्याच्याबरोबर त्यांनी एक छोटासा रोबोट तयार केला आहे की जो आपण रिमोट कंट्रोलने ऑपरेट करू शकतो. त्याच्यामध्ये झाडून घेणं आणि पुसूनही घेणं ह्या दोन्ही गोष्टी करू शकतात. त्याचबरोबर एक आमचा छोटा वैज्ञानिक आहे, त्याने हा AI चा रोबोट तयार केला आहे की घरातली जर त्याच्यामध्ये थोडंसं अजून आपण इम्प्रूव्हमेंट केली तर घरातली सगळी कामं आरामात करू शकतो. अशा प्रकारे मुलांनी AI टेक्नॉलॉजीचा वापर करून बऱ्याच गोष्टी दाखवलेल्या आहेत. नमस्कार मॅडम, नमस्ते. आपण हे विज्ञान प्रदर्शन केलेलं आहे, त्या प्रदर्शनामध्ये असं काय आहे की वेगळेपण की तुम्हाला असं वाटते की आपण सगळ्यापेक्षा वेगळं आमचं नियोजन आहे? नमस्कार, माझं नाव सोनवणे. तर या विज्ञान प्रदर्शनामध्ये वेगळेपण आपल्याला असं बघायला मिळेल की विद्यार्थ्यांनी त्यांच्या वैज्ञानिक कल्पकतेला वाव देऊन वेगवेगळे प्रोजेक्ट हे आपल्यासमोर सादर केलेले आहेत. जरी त्यांना हे नॉलेज पुस्तकातून 4 भिंतीच्या आतमध्ये मिळालेलं असलं तरीसुद्धा त्यांनी वर्किंग मॉडेल याच्यावर तयार केलेले आहेत की ज्या पद्धतीतून आपल्याला हार्ट मॉडेल असू दे किंवा एखादं सेन्सर मॉडेल असू दे, हे त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि यातून त्यांच्या ज्या वैज्ञानिक संकल्पना होत्या ह्या त्यांना पुस्तकाच्या माध्यमातून कितीपर्यंत त्यांच्या मनामध्ये रुजल्या आहे याची आपल्याला परिपूर्णता ह्या प्रकल्पांमध्ये बघायला मिळत असते. नमस्कार, मी सौ तावरे. सगळ्यात मोठं वेगळेपण जे आहे ते म्हणायला गेलं तर विज्ञान प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बघायला मिळालं. ओपनिंग जे आपण केलेलं होतं ते इनव्हिजिबल इंक वापरून केलेलं होतं. म्हणजे तिथूनच आपली खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली होती की त्याच्यावरती स्प्रे मारल्यानंतर मग ते ॲटोमॅटिक त्याच्यावरचे वर्ड्स जे होते ते दिसलेले होते आपल्याला. जर तुम्हाला तो व्हिडिओ अवेलेबल झाला तर त्यातूनच म्हणजे अगदी डे किंवा फर्स्ट मोमेंटपासून ते वेगळेपण होतं ते जपण्यात आलेलं होतं. सगळ्यात महत्त्वाचा अजून एक पॉईंट आहे तो म्हणजे मुलांनी अत्यंत माफक खर्चात याच्यामध्ये जे प्रोजेक्ट्स आहेत किंवा ज्या रेग्युलर गोष्टी आपल्याला सहजपणे अवेलेबल होतील, म्हणजे इव्हन जर बघायला गेले तर व्हील्स करण्यासाठी मुलांनी आपले बॉटलचे जे टोपण आहेत त्याचा वापर केलेला आहे. म्हणजे असं नाही की भरपूर खर्च करून त्यांनी इथं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर नाही आहे त्या गोष्टींमध्ये अत्यंत उत्कृष्ट पद्धतीचे प्रोजेक्ट्स इथं त्यांनी तयार केलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की AI ही टेक्नॉलॉजी अजून जगालाही माहिती नाही आहे जास्त प्रमाणामध्ये, तर त्या टेक्नॉलॉजीचा वापर करूनही त्यांनी इथे प्रकल्प सादर केलेले आहेत. आणि असंही काही नाही, म्हणजे प्रोजेक्टची संख्या हेच वेगळेपण आहे की जवळपास 150 प्रोजेक्ट आपल्या ह्या सायन्स एक्झिबिशनमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत. हे एक वेगळेपण त्यामध्ये आहे आणि मुलांना आपण जास्तीत जास्त वाव देऊ त्या पद्धतीनं ते कसे विकसित होतील की जे प्रोजेक्ट फक्त कागदामध्ये किंवा पुस्तकांमध्ये असतात त्यांना प्रत्यक्षात कसं वापरता येईल, हे यामधून मुलांचं नॉलेज जे आहे ते आपल्याला इथं दिसून येतं. हेच या सायन्स एक्झिबिशनचं वेगळेपण आपण म्हणू शकतो. आपले विद्यार्थी परीक्षार्थी न बनता ज्ञानार्थी बनावेत हाच आपला हेतू आहे. रोजिनी जळकोटे. नमस्कार, आपण आलेलो आहे. नमस्कार, आपण इथं आलेलो आहे. काय नाव बाळा तुझं? माझं नाव रुद्र. बरं. यांनी खूप मोठा चांगला प्रोजेक्ट तयार केलेला आहे. ते मॅडम त्याविषयी बोलतात. मॅडम
आज रुद्रबर्गे या विद्यार्थ्याने आर्टिफिशियल इंटेलिजंट यावर आधारित रोबोटिक म्हणजेच यंत्रमानव हे यंत्र तयार केलेले आहे आणि ते यंत्रमानव कसे बनवले हे त्याच्याकडून आपण जाणून घेऊया. हा रोबोट मी आणि माझा मित्र वेदांत आम्ही दोघांनी मिळून बनवलेला आहे. याच्यामध्ये आम्ही 4 गिअर मोटर, 2 रिमोट कंट्रोलचे सर्किट आणि ह्याच्या आतमध्ये एक कॅमेरा बसवलेला आहे, जेणेकरून जो फोटो डिटेक्ट करतो आणि प्रत्येकाचं नाव देखील घेतो. याची मॅक्झिमम रेंज 1 किलोमीटर आहे, म्हणजे इथून जवळजवळ तो उड्डाण पुलापर्यंत चालू शकतो. ह्याच्या आतमध्ये एक कॅमेरा आहे जो आपल्या फोनला कनेक्ट होतो, म्हणजे ह्याच्या पुढे काय काय चालू आहे आपण घरी बसले बघू शकतो. ह्याचा उपयोग बऱ्याच इंडस्ट्रीमध्ये आपण काही सामान द्यायचं असेल तर करू शकतो, एखाद्याला रिसिव्ह करायचा असेल त्यासाठी करू शकतो. हा बोलतो पण, हा चालतो आणि आपलं काय सामान कोणाला द्यायचं असेल तर तोही देऊ शकतो. आता बाहेरच्या देशात असलंच रोबोट वापरतात, त्यामध्ये त्यांचं काही कोणाला काही सामान पाहिजे असेल ते ह्याच्यामध्ये ठेवतात आणि ॲटोमॅटिक मग तो ज्याचं सामान आहे तो त्याला देतो. तू हे दाखवू शकतो का चालवून? ह्याचा एक रिमोट आहे जो फ्रंट बॅक करतो. हे फ्रंट बॅकचं आहे आणि हे लेफ्ट राईटचं आहे. हे फ्रंट तू बोल तुझं तिकडं हो का. हा आता फ्रंट झाला, ह्यानी बटन दाबलं, ह्याने आता हे बटन दाबले फ्रंट झाला हा, आणि आता ह्याने हे वरचं बटन दाबले हा बॅक होणार. आता हे बटन दाबलं की हा लेफ्ट राईट, म्हणजे लेफ्ट म्हणलं हे इकडं जाणार आणि राईट म्हणलं इकडे जाणार. आता इथला सरफेस चांगला नाही त्यामुळे ते चालणार नाही. आता ह्याच्या खाली आम्ही ह्याच्यासमोर आता एक पुष्टा टाकला ज्याच्यामुळे तो फ्रंट बॅक चालू शकतोय. दादा तुझं नाव सांग. माझं वेदांत सतीश भगत. तुम्ही ह्यात काय तुम्ही दोघांनी मिळून तुम्ही बनवलाय? तर तेवढीच माहिती अजून हा रोबोट आहे. ह्याचा उपयोग आपण मोठ्या इंडस्ट्री किंवा हॉटेलमध्ये वेटर म्हणून करू शकतो. इथं आपण वेटर म्हणून जर का केला तर इथं आपण जेवणाचं ताट ते ह्यावर ठेवू शकतो व आपण ते गिऱ्हाईकाला म्हणजे देऊ शकतो व आपण ह्याला मोठ्या इंडस्ट्रीमध्ये जड उचलण्यासाठी ह्याचा उपयोग केला जातो. म्हणजे आपण हा आता साधा केला आहे, बाहेरच्या देशात ह्यापेक्षा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये असतात, त्यामुळं आम्ही सध्या तरी आता असं साधा केलं आहे. ह्यात आम्ही भरपूर काय वापरले. इथं लाईट आहे, इथं ही म्हणजे हे पण लाईट आहे, इथं कॅमेरा आहे, सेन्सर आहेत, खाली चाक आहेत. काय वापरले, किती खर्च? ह्याचा टोटल खर्च 1000 आला आहे. यात आम्ही बऱ्यापैकी घरचं सामान वापरण्यात आलेलं आहे, जे काय असेल ते, ज्याला कमीत कमी खर्चात कसं बनवता येईल ते आम्ही बघितलेलं आहे. फक्त जे काही सेन्सर असतील ते आम्ही बाहेरून विकत घेतलेले आहेत, जसं की रिमोट कंट्रोल सर्किट. आता ते काही शक्यतो आपल्याकडे नसणारच, बाकी सगळं आम्ही घरचंच वापरलेलं आहे. विज्ञान प्रदर्शनाच्या इथं आलेलं असून आपण ताईंना विचारूया. ताई, तुम्ही सोलर कुकर बनवला आहे बरोबर आहे, तर त्याचं वर्किंग कसं असतं ते सांग बरं जरा व्यवस्थित. माझे नाव अन्वेषा रवींद्र साबळे. हे अंतर्वक्र आरसा आहे. हा आरसा ह्याच्यावरती सूर्यप्रकाश पडल्यावरती इथं येऊन तो हीट निर्माण करतो. हे इथं बघू शकता. इथं आपण भाजी काय भाजायचं असेल किंवा पाणी उकळायचं असेल ह्याच्यासाठी उपयोग होतो. बरं, किती वेळात पाणी गरम होतं, चहा गरम होतो? जसे प्रकाश इथं पडून जसे रिफ्लेक्ट होतील तशाप्रमाणे. तरी किती मिनटं लागतात? 2 मिनटं, 5 मिनटं? 5 मिनटं. 5 मिनटं लागतात. बरं, हे बनवायचा उद्देश काय तुझा? आता महिला जेव्हा स्वयंपाकघरात काम करत असतात ना, त्यावेळेस आता गॅस त्यांचा उपयोगमध्ये येतो. तर गॅसचं लिकेजिंग किंवा ब्लास्टिंगचं हे म्हणजे समस्या निर्माण होतात ना, त्यासाठी आम्ही हे केलेलं आहे. हे फक्त आपण जर मोकळ्या जागेमध्ये किंवा कुठं सूर्यप्रकाश जिथे येतो ना तिथं जर आम्ही ठेवलं, गॅलरी वगैरेमध्ये कुठं ठेवलं ना, तर तिथं येऊन एकाच जागी होणार. मग हे गरम होईल आणि मग नंतर ना आपलं जे काही वरती आपण भाजायचं वगैरे काय असेल ना, मग ते येतं. ह्याच्यात काय काय होऊ शकतं? आपण अंडी उकडू शकतो किंवा पापड भाजू शकतो, पाणी गरम करू शकतो, भात शिजू शकतो, भाजी करू शकतो. आणि ह्याला बनवायला तुला किती दिवस लागले? एका दिवसात झालं. आणि खर्च किती आला? 200 रुपये. म्हणजे कमी पैशामध्ये तू हे नियोजन केलेलं आहे. येस. आणि हे सगळ्यांसाठी उपयुक्त आहे, सगळ्या घरामध्ये चालू शकतो. हो. आम्ही काय केले, पहिल्यांदा जुने टीव्हीची डिश घेतली आहे, नंतर आरसीचे छोटे छोटे तुकडे घेऊन मग आम्ही कॉन्केव्ह मिरर तयार केले आहे. आणि इथं आम्ही कॉपरची वायर घेतली आहे, कारण कॉपर इज अ गुड कंडक्टर ऑफ हीट. असं आहे का? बरं,
ही जी डिश आहे ती चालू होते का बंद आहे? बंद आहे. बंद आहे. बंद आहे. हा. ह्याच्यात तुला 100% गॅरंटी आहे की ह्यात आपलं सगळं होऊ शकतं? हो झालेलं आहे. काल आम्ही ह्याच्यावरती पाणी पण तापवलं आणि पापड पण भाजून घेतले. आज सूर्यप्रकाश कमी आहे त्याच्यामुळं काही थोडंसं होत नाही. बरं, तुम्हाला एक प्रश्न आहे, ही जी बनवलंय ती घरात किती उपयोगी येऊ शकतं आपल्याला? म्हणजे कोण बोलतंय? येऊ शकतं उपयोगी? फक्त हो म्हण ना. हो होऊ शकतं. होऊ शकतं. होऊ शकतं. हे होऊ शकतं. बरं, म्हणजे सगळ्यांसाठी उपयोगी आहे. घरात आपल्याला एनर्जी, बरं लाईट आणि गॅस सगळं वाचू शकतं. ओके, चला धन्यवाद, थँक्यू. आणि तुला कार्याला शुभेच्छा. थँक्यू. हॅलो दीदी, आपण हे प्रोजेक्ट केलेला आहे ते कशाचं आहे? नाव सांग. माझं नाव दिव्या साळवे. माझं नाव दिव्या साळवे आणि माझ्या पार्टनरचं नाव कार्तिकी बेलदार. आमच्या प्रोजेक्टचे नाव आहे ॲसिड रेन. ॲसिड रेन ही ॲसिड रेनमध्ये सल्फरिक ॲसिड आणि नायट्रिक ॲसिड असतं. म्हणजे जो कंपनीतून किंवा गाड्यामधून धूर निघतो त्यामध्ये सल्फरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड असतं. ते ऑक्सिजन, वॉटर आणि अदर केमिकल बरं रिॲक्शन करतं आणि त्यात हार्मफुल पोल्युटंट्स असतात. त्यामुळे जो पाऊस पडतो ना ते घातक असतं लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी. व तसेच बॅलेन्स असतं त्याच्यावर ते डाग पडतात ॲसिड रेनमुळे. दीदी, ह्याला बनवायला किती खर्च आला? बनवायला का ह्याला 150 रुपये खर्च आला. आणि ऐका ना, कुठल्या वस्तू तुम्ही ह्यात वापरल्यात? आम्ही काय यात कार्डबोर्ड, तसंच वूड, कॉटन, DC मोटर अँड वोल्ट मोटर. ह्याचा बनवायचा उद्देश काय आहे? का तुझा उद्देश काय आहे? कशासाठी बनवला आहे तुम्ही? काय विषय काय आहे? पोल्युशन म्हणजे असं जे कंपन्यातला कंपन्या म्हणजे गाड्यांचा वापर कमी करावा, म्हणजे कंपन्यांचा वापर कमी करावा. ह्या प्रोजेक्टमुळे प्रदूषण होणार नाही? नाही, म्हणजे हे मॉडेल आहे. ही जर साकार झालं समजा तर ह्याच्यापासून प्रदूषण असं होणार नाही असं तुला वाटतंय का? नाही, हे ॲसिड रेन आहे ह्याच्यामुळे होणार. यस, चालेल. आता हे नंबर येणार आहे तुझे, तर तुला काय वाटतंय आपला कितवा नंबर येऊ शकतो? तिसरा, पहिला. तुझा? पहिला. अरे वा, छान. तर सगळ्यांनाच अपेक्षा आहे की पहिला नंबर येणार आहे. आपण ह्याच्या पुढची बाईट घेऊया. इकडे आलेलो आहे. दीदी नमस्ते. आपला हे जे प्रोजेक्ट बनवला आहे ते कशा संदर्भात आहे? ह्युमन ब्रेन. तर ह्याच्यातून तुला काय सांगायचं? Human brain is the most evolved brain and it is the complex organ in our body. There are three main types of our brain, parts of our brain, cerebrum, cerebellum and medulla. Cerebrum controls our voluntary activities. Cerebellum controls our balance, human balance and medulla control our involuntary activities. Brain also contains 4 lobes: frontal lobe, parental lobe, occipital lobe, and temporal lobe. Frontal lobe controls voluntary movements. Parental use your senses like touch, smell, and smell. Occipital lobe controls visualization and image creation. Temporal lobe controls emotions and language processing. Thank you. बनवायचा उद्देश काय तुझा? तुला काय सांगायचं ह्यातून? जे की आपला जो ह्युमन ब्रेन आहे, जसं की आपल्याला मोबाईलमुळं बरेच डिसीज होतात. ब्रेन रॉट होतं, झॉम्बी स्क्रोलिंग होतं. त्यामुळं ब्रेनचे आपल्याला फायदे काय आहेत ते सांगण्यासाठी. तुला ह्या प्रोजेक्टमध्ये किती गॅरंटी की आपला कितवा नंबर येऊ शकतो? येऊ शकतो पहिला, दुसरा. तुला काय वाटतं, तुला कितवा येऊ शकतो? पहिला येऊ शकतो, म्हणजे आम्ही तसा पूर्ण प्रयत्न करतो. गॅरंटी तुला? अरे वा, छान. तुला या कार्यासाठी दोघांनाही शाबासकी. धन्यवाद. नमस्ते दादा, तुम्ही काय प्रोजेक्ट केला आहे मला त्याला व्यवस्थित सांगू शकतो? सर, आता आपल्याला माहीत आहे किती तर जणांना रॉंग साईडनं गाडी चालवतात. माझं नाव संस्कार शहाजी पत्ता आहे. मी आता 8वी विद्यार्थी आहे. मी एक असा प्रोजेक्ट केला आहे की तो आजकाल उपयोगास ठरू शकतो. आता आपल्याला माहीत आहे काही जणांना रॉंग साईडनं गाडी चालवतात, त्याच्यामुळं दररोज किती जर ॲक्सिडेंट होतात. म्हणून हे ना रॉंग साईडनं गाडीला ऑब्स्टॅकल म्हणून काम करतं सर. आणि जर इकडच्या साईडनं जर गाडी आली ना, हे स्प्रिंगमुळं आरामशीर गाडी निघून जाऊ शकते. मी इथं स्प्रिंगचा उपयोग केला आहे. जर इथं स्प्रिंगच्या ऐवजी
पिस्टन माहीत असतील ना, फ्री पिस्टनचं एक मॉडेल आहे FP4 पिस्टन म्हणून. ते जर पिस्टन आपण यूज केलं ना, जेव्हा पण गाडी याच्यावरून पास होईल ना सर इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार. मग ते इलेक्ट्रिसिटी ना आपण स्टोअर करून वापरू शकतो. कारण की आपल्याला माहीत आहे आजचा काळ हा इलेक्ट्रॉन्सचाच आहे आणि इलेक्ट्रॉन्सला इलेक्ट्रिसिटी मस्ट आहे. मग ती कोल बर्न होऊन आपण आजकाल इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो. परत मग कोल बर्न केल्यावर कार्बन रिलीज होतं. त्याच्यामुळं ग्लोबल वॉर्मिंग असे इश्यूज पुढे येतात. त्यामुळे मी बनवलं आहे. हे आपल्याला फ्री इलेक्ट्रिसिटी तयार करून देते सर. आणि फ्री इलेक्ट्रिसिटी आपण स्टोअर करून लॅम्प्स म्हणा नाही तर डेली यूजसाठी आपण वापरू शकतो सर. थँक्यू सर. ही प्रोजेक्ट तुझ्या डोक्यात कसा आला? सर हा प्रोजेक्ट ना मला रोडवरनं चालताना आला की काही जण ना रॉंग साईडनं आपली जी तरुण पिढी आहे ना ती रॉंग साईडनं ओव्हर स्पीडिंग करत आहे सर. कारण की त्यांना आता काय ओव्हर स्पीडिंग करताना ना ॲक्सिडेंट होतात वगैरे. आणि इलेक्ट्रिसिटीच नंतर आला, पण मला आधी हे डोक्यात आलं की रोडवरनं चालताना ना माणसांना अशी भीती वाटते की कुठं ॲक्सिडेंट होईल का, कुठं असं होईल का, त्यामुळं सर. बरं, तर तुला काय वाटतं हे भारतात लवकर व्हायला चालू व्हायला पाहिजे? हो सर, मला तर हे वाटतं भारतात चालू व्हायला पाहिजे सर. भारतात हे चालू झालं आहे गुजरातमध्ये वगैरे, फक्त हे चालू आहे. याच्यापासून इलेक्ट्रिसिटी जनरेट करत नाही. जरी याच्यापासून इलेक्ट्रिसिटी जनरेट करायचं जर चालू केलं ना सर हे बेस्ट होईल. कारण की आपल्याला परत कोणती गोष्ट बर्न करायची गरज पडणार नाही इलेक्ट्रिसिटी जनरेट करायला, आणि इलेक्ट्रिसिटीची कमतरता भासणार नाही सर. बरं, तुझं भविष्य काय आहे? तुला काय वाटते? मी तू इंजिनियर, डॉक्टर, वकील अशा प्रकारे कुठल्या प्रकारचं तुझं नियोजन आहे? सर मला तर आधी इंजिनिअरिंग करायची IIT-मधून. परत मला स्पर्धे परीक्षेत उतरायचं आहे सर. बरं, तू राहणार तू कुठला? मी राहणार भांडगाव सर, इंदापूर. हॉस्टेलला राहतो. तुझे आई वडील आलेत का इथं? आई वडील नाहीत सर. बरं, आई वडिलांना काय म्हणू शकतो, संदेश देऊ शकतो तू? काय बोलायचं तुला आई वडिलांना? काय नाही, तुला ऐकतात आई वडील ऐकतात तुला? हां, काय नाही सर, एक नंबर आहे क्रिएटिव्ह अकॅडमी. याच्या आधी इतकी भारी अकॅडमी कधी पाहिली नव्हती. हॉस्टेलची मेसची एक नंबर सोय आहे सर. तर चांगला मी वडिलांना तुम्ही काळजी करू नका, हा मुलगा एक नंबर काढून हा इंजिनियर्स होणार आहे, असं त्याचं भविष्य आहे. ओके, तुला काय वाटतंय? तुला हा कितवा प्रोजेक्ट येऊ शकतो? पहिला, दुसरा, तिसऱ्यामध्ये कुठला? सर मी नंबर यासाठी प्रोजेक्ट केला नाही सर. नंबर येण्यासाठी प्रोजेक्टच केला. प्रोजेक्ट नाही केला तर मग तू परत मागच राहणार. मला सर माझा उद्देश पहिला का दुसरा? सर पहिला. यस, पहिला येणार. यस. ओके, थँक्यू. हॅलो, आपण आलो आहे अविराजकडं. अविराज, नमस्ते. नमस्कार. अरे तू कुठला प्रोजेक्ट केला? ही इको फ्रेंडली मॅनेजमेंट ऑफ सिटी अँड विलेज. त्याची थोडक्यात माहिती दे. तर काय आहे, हा इको फ्रेंडली मॅनेजमेंट ऑफ सिटी अँड विलेज आहे. तर इकडं आपलं शहर आहे आणि इकडं गाव आहे आणि मध्ये अशी नदी. तर आपण काय केलं आहे, नदी इथं एक डॅम बनवला आहे आणि डॅममध्ये टर्बाईन्स आहेत. म्हणजे काय होणार, टर्बाईन्स थ्रू इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार. मग ते आपल्याला ह्याच्या थ्रू इकडं शहराला पण देता येईल आणि इथं गावाला पण देता येईल. आता इथं आम्ही एक ब्रिज बनवला आहे. कारण काय होतं, कधी कधी नदीला पूर येतो किंवा पाण्याची पातळी वाढल्याने ब्रिज वाहून जातात किंवा ब्रिजवर पाणी साठल्याने वाहतूक व्यवस्था थांबते. तर त्याच्यासाठी हा ब्रिज काय करतो, जेव्हा पूर येईल तेव्हा हा ब्रिज वरती येणार असा. आणि वरती आल्यानंतर वाहतूक व्यवस्था पुरात देखील सुस्थितीत राहणार. आता इकडं आपले गाव आहे, इथं हा माळ आहे. तर शक्यतो माळांवर पाऊस पडल्यानंतर काय होतं, पाणी वाहून जातं. पण आपण इथे चाऱ्या खोदल्यात जेणेकरून ते पावसाचं पाणी त्यात साठणार आणि साठल्यानंतर मग त्या जमिनीतच जिरपणार, जेणेकरून जमिनीतली पाण्याची पातळी वाढणार. आणि इथं हा ओढा आहे. ओढ्यामध्ये आपण सेम केलं आहे. कारण काय होतं, ओढ्यामध्ये पाऊस पडतो, पाणी साठतं आणि ते पाणी 1-1.5 महिन्यात राहतं. पण ह्या खड्ड्यांमार्फत ते पाणी पुढील 4 ते 4.5 महिने टिकू शकेल व शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल. आता हे आपलं संपूर्ण गाव आहे. तर आपण काय केलंय, प्रत्येक घरावर सोलर पॅनल लावलेत जेणेकरून ते स्वतःची इलेक्ट्रिसिटी स्वतः बनवतील आणि आपण जे कोल जाळून इलेक्ट्रिसिटी बनवतो ती थांबली जाईल आणि जेणेकरून वायू प्रदूषण होणार नाही. तर इथं आपला गोठा आहे. गोट्यासाठी आपण गोबर गॅस बनवलाय जेणेकरून जे नॅचरल गॅस आहेत ते वाचतील. आणि आपण शेजारीच एक तळं केलंय जे की शेतकऱ्यांना अजून फायदेशीर ठरेल. आता इकडे हे सगळं शहर
शहर आहे आणि शहरांवर देखील आपण सोलार पॅनल लावलेत, ज्याने शहरात देखील जास्तीत जास्त इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल. आणि हे सगळे जे स्ट्रीट लाईट्स आहेत त्यांच्यावर सुद्धा सोलार पॅनल लावलेत, जेणेकरून त्यांच्यासाठी इलेक्ट्रिसिटी खर्च होऊ नये. आता शहरातला मेन प्रॉब्लेम काय असतो, त्यातलं खराब पाणी वेस्ट वॉटर ते डायरेक्ट नदीत सोडतात, जेणेकरून वॉटर पोल्युशन होतं. पण मग आपण काय केलं आहे, नदीच्या आणि शहराच्या मध्ये अशी झाडं लावलेत आणि ते खराब पाणी ह्या पाईप्स थ्रू तिथे सोडले जाते आणि ते मग खराब पाणी झाडं ॲब्झॉर्ब करतात, त्यातली न्यूट्रियंट्स घेतात, त्यांची ग्रोथ होते आणि नंतर मग तेच पाणी फिल्टर करतात आणि नदीत सोडतात. तर असा हा आमचा प्रोजेक्ट आहे. हा प्रोजेक्ट तुम्ही कशा पद्धतीने बनवला, काय काय सामग्री वापरली तुम्ही? याच्यासाठी आम्ही जास्त काही नाही, आम्ही जास्तीत जास्त पुष्ट वापरला आहे आणि तो सेकंड हँड पुष्ट आहे. आणि हे सर्व उद्देश देतो या सगळ्या प्रकल्पाच्या मागे तुझा उद्देश काय? माझा एकच उद्देश आहे की आज आपण खूप विकसित झालोय, आपल्यामुळे निसर्गाची हानी होती आणि मी ती हानी वाचवण्यासाठी हे मॉडेल बनवलं आहे. तुझ्याबरोबर कोण कोण आहेत अजून तुझ्या साथीदार आहे का? माझे 2 मित्र हे सोहमराज शिपकुले. दुसरं कोण आहे? स्पर्श राऊत. बरं, तुला या विषयात काय सांगता येईल? ह्या संदर्भात तुला अजून काय सांगता येईल? आम्ही या घरांवर सर्व घरांवर आम्ही सोलर पॅनल लावलेले आहेत, त्यामुळे सर्व घरांवर एनर्जी स्वतःची इलेक्ट्रिसिटी ते गेन करतात व ते वापरतात. अजून बरं, तुला काय सांगायचं आहे? आम्ही इथे तळे केले आहे कारण की शेतीसाठी का नाही आता पाणी पुरत नाही, कारण जे नदीकडेला आहेत त्यांनाच फक्त पाणी पुरतं. पण आता आपण वडे केलेले आहेत त्यामध्ये पावसाचं पाणी 1-1.5 महिन्याच टिकतं, पण असे खड्डे केले तर 4.5 महिने ते टिकू शकतं. यामुळे शेतकऱ्यांना पाण्याची प्रॉब्लेम होणार नाही. कुठल्या गावचं आहे तुला? बावडी, इंदापूर. मी पांडे, करमाळा. फकराबाद, जामखेड. आई वडील आले तुझे पाहुणे आले, बरं आई वडिलांसाठी काय संदेश देणार? भविष्यात काय होणार आहे सांगा. यातून एकच संदेश देतो मी की निसर्गाची आपण काळजी घेतली पाहिजे. तुला भविष्यात काय व्हायचं? इंजिनियर. तुला? मला इंजिनियर्स व्हायचं आहे, पण काय आहे, मला समाजसेवा करण्याची सवय आहे. जरी मी इंजिनियर झालो तरी मी हे कर्तव्य म्हणून करेल की माझ्याकडून काहीतरी समाजसेवा घडेल. मी इंजिनियर व्हायचं माझं स्वप्न आहे, पण का नाही घरची म्हणतात की तू UPSC दे, IAS हो. पण मी IAS झालो तर का नाही एन्व्हायरमेंटसाठी काही ना काहीतरी करीनच. बरं, हे तुम्ही जो सगळ्यांनी प्रोजेक्ट केलेला आहे तर ह्यात तुझा नंबर किती येणार आहे? तर आता शिक्षकांवर किंवा तुला काय खात्री आहे, पहिला का दुसरा? आता मनात तुझं सांग. आता म्हणजे सगळ्यांचेच प्रोजेक्ट चांगले आहेत. आपल्याला माझं म्हणजे पहिला दुसरा येऊ शकतो. तुला? पहिला दुसरा येऊ शकतो ते. हां, पहिला. हो, पहिला. पहिला दुसरा येऊ शकतो. पहिला का दुसरा? पहिला. तर सर्वांना खात्री आहे की आपल्याला 1 नंबर मिळणार आहे. तर अशा प्रकारे भविष्याचे इंजिनियर, डॉक्टर, वकील आपल्या इथे या क्रिएटिव्ह बनवायचं काम चाललेलं आहे. त्यांना आपण शुभेच्छा देऊया. थँक्यू. इथे पालकवर्ग आले आहेत, तर पालकवर्गांना आपण विचारूया की सर, ह्या प्रोजेक्टातून तुम्हाला काय वाटते? मुलं भविष्यात काय, त्यांचे उद्देश काय, किंवा त्यांना तुम्ही कशा प्रकारे तुम्ही संबोधता, काय त्यांची प्रतिक्रिया तुमची? भविष्यात हे चांगल्या प्रकारचे पुढं तुमचं नाव सांगा. नागेश महादेव स्वामी. माझे नात आणि नातू इथंच शिकायला आहेत आणि त्याचं मी कौतुक करतो हे क्रिएटिव्ह अकॅडमीचं की असे प्रोजेक्ट मी आत्तापर्यंत कुठंच पाहिले नाहीत आणि मुलांचं खरंच कौतुक केलं पाहिजे. एवढ्या वयात त्यांनी असं प्रकारचे प्रोजेक्ट बनवतात आणि त्यामुळे भविष्यात ह्यांचं खरंच उज्ज्वल भविष्य यांचं घडवण्याचं कार्य हे क्रिएटिव्ह अकॅडमी करत आहे. प्रोजेक्ट बघून तुम्हाला काय? आणि प्रोजेक्ट बघून असं मला वाटतं की हे प्रोजेक्ट खरोखरच जिवंत माणसासारखेच एकदम आहेत आणि ते एकदम असं सुकतं, म्हणजे चालते बोलते आपल्याला म्हणतो त्या प्रकारचे आहेत.